वेल, लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलंय की हाऊ फोटोकेमिकल फेज ऑफ फोटोसिंथेसिस इज कॅरिड आउट. फोटोसिंथेसिस फेज मध्ये आपण बघितलंय की एटीपी आणि NADPH2 हे दोन केमिकल रिच कंपाऊंड्स वेर प्रोड्युस्ड. सेकंड थिंग, सायक्लिक आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय हे सुद्धा आपण फोटोकेमिकल फेज मध्ये बघितलं. आणि फोटोकेमिकल फेज हा कुठे होतोय तर दिस टेक प्लेस इन द ग्रॅना ऑफ थायलॉकॉइड अँड स्ट्रोमा लॅमिनी. अँड इन द स्ट्रोमा डार्क रिॲक्शन टेक प्लेस. या सर्व गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आता या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचंय की एटीपी जो तयार होतोय तर एटीपी तयार होण्यामागे कुठला मेकॅनिझम आहे का. येस, देयर इज अ मेकॅनिझम विच वॉज फाउंड आउट बाय पीटर मिशल. त्यांनी काय सांगितलं की मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि क्लोरोप्लास्टमध्ये दोन्हीही ठिकाणी देर वुड बी सिंथेसिस ऑफ एटीपी. तर हा एटीपी जो तयार होतोय तर एटीपी तयार होण्यासाठी कुठल्या अजून फॅक्टर्सची गरज आहे का. येस, पीटर मिशेल यांनी सांगितलं की एटीपी तयार होण्यासाठी एटीपी सिंथेस एन्झाईम इज ऑल्सो रिक्वायर्ड. ठीक आहे. आता हा एटीपी सिंथेस एन्झाईम हा केव्हा हेल्प करणार. इट विल हेल्प ड्युरिंग द ब्रेकिंग ऑफ प्रोटॉन ग्रेडियंट. त्याचा दुसरा मिनिंग हा झाला की जर एटीपी सिंथेसिस व्हायचं असेल तर त्यावेळी प्रोटॉन ग्रेडियंट हा डेव्हलप होणं गरजेचं आहे. क्लिअर आहे. तर प्रोटॉन ग्रेडियंट हा डेव्हलप होईल तर त्याच्यासाठी कुठले तरी कारण लागतील की तो प्रोटॉन. व्हॉट इज प्रोटॉन ग्रेडियंट. ग्रेडियंट हा शब्द तुम्हाला याचा अर्थ माहिती असेल. ग्रेडियंट कशाला म्हणतो आपण की डिफरन्स इन द कॉन्सन्ट्रेशन ऑन इदर साइड. सपोज हा जर मेम्ब्रेन असेल, दिस इज मेम्ब्रेन, आणि इकडे सपोज हे कुठले तरी पार्टिकल्स असतील किंवा कुठले सबस्टन्सेस असतील, केमिकल्स असतील, तर ही ए साइड झाली आहे आणि ही बी साइड झाली आहे. इकडे सुद्धा असतील. आता इकडे 3 पार्टिकल आपण दाखवले, इकडे 5 पार्टिकल दाखवले. त्याचा मिनिंग हा झाला देर इज अ डिफरन्स इन द कॉन्सन्ट्रेशन ऑन इदर साइड. इदर साइड म्हणजे ए साइड ऍज वेल एज बी साइड. दोन्ही साइडला यांच्या संख्येमध्ये, यांच्या नंबरमध्ये किंवा कॉन्सन्ट्रेशन मध्ये देर इज अ डिफरन्स. तर तो डिफरन्स जो असेल त्याला आपण म्हणतो ग्रेडियंट. कुठल्या ग्रेडियंट हा कुठल्या गोष्टीचा असू शकतो. या केसमध्ये केमिओस्मोसिस मध्ये आपण कुठला बघणार आहोत, प्रोटॉनचा ग्रेडियंट म्हणजे प्रोटॉनचं मेम्ब्रेनच्या दोन्ही साइडला असणारा डिफरन्स इन नंबर, त्याला प्रोटॉन ग्रेडियंट आपण म्हणणार. राईट. ओके. तर केमिओस्मोसिस केमिओस्मोसिस ऑस्मोसिस डेफिनेशन माहिती आहे तुम्हाला. व्हॉट इज ऑस्मोसिस. ऑफन ऑस्मोसिस इज ट्रान्सफर ऑफ सबस्टन्सेस और सिम्पली नॉर्मली आपण ज्या ट्रान्सपोर्टिंग प्लांट मध्ये बघितलं ऑस्मोसिसची डेफिनेशन की ट्रान्सपोर्ट ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम इट्स हायर टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन अक्रॉस सेमी परमेबल मेम्ब्रेन, त्याला आपण काय बोललो, ऑस्मोसिस. इथे सुद्धा ऑस्मोसिस होणार. राईट. कुणाचं होणार, प्रोटॉन्सचं ऑस्मोसिस होणार. म्हणजे याला मेम्ब्रेन सुद्धा लागणार. ठीक आहे. तर आपण अगोदर समजून घेऊ केमिओस्मोसिस ही टर्म दिली कोणी, ऑलरेडी आपण मेन्शन केलेलं आहे. दिस टर्म वॉज गिवन बाय डॉक्टर पीटर मिशेल. डॉक्टर पीटर मिशेल यांनी ही 1961 मध्ये एटीपी सिंथेसिसची प्रोसेस जेव्हा फाइंड आउट केली तर तेव्हा त्यांनी या थेरीला नाव दिलं केमिओस्मोसिस. कुठले तरी केमिकलचा ऑस्मोसिस होता. इथे केमिकल कुठले आहेत, प्रोटॉन्स, म्हणून त्याला केमिओस्मोसिस नाव दिलंय. त्यांनी हे सांगितलं की या केमिओस्मोसिस प्रोसेस मध्ये प्रोटॉन ग्रेडियंट तर आहेच आहे. प्रोटॉन ग्रेडियंट इज इन्व्हॉल्व्ड. प्रोटॉन ग्रेडियंट इज इन्व्हॉल्व्ड and proton gradient breakdown take place. ब्रेकडाऊन टेक्स प्लेस म्हणजे प्रोटॉनचा जो डिफरन्स आहे इधर साइड ऑफ मेम्ब्रेन वरती त्याचं काय होणार, ब्रेकडाऊन होणार. आणि विच इज कपल्ड टू म्हणजे त्या प्रोसेस मध्ये कपल टू एटीपी सिंथेसिस. आणि त्याच प्रोसेस मध्ये काय तयार होतीये तर एटीपी त्या प्रोसेस मध्ये तयार होणार. म्हणून याच थेरीला कपलिंग थेरी सुद्धा म्हणतात. दिस थेरी इज ऑल्सो कॉल्ड This theory is also called coupling theory. आता जेव्हा एटीपी सिंथेसिस होणार, प्रोटॉनचा ग्रेडियंट ब्रेक होणार आणि प्रोटॉन मेम्ब्रेनच्या दोन्ही साइडला मूव्ह करतील, त्यावेळी कुठल्या तरी एन्झाईमच्या मदतीने ही रिएक्शन होणार. म्हणजे दिस इज एन्झाईम मेडिएटेड रिएक्शन. दिस केमिओस्मोसिस इज एन्झाईम मेडिएटेड रिएक्शन. ठीक आहे. एन्झाईम मेडिएटेड मग याच्यामध्ये एन्झाईम कुठला इन्व्हॉल्व असणार तर एन्झाईम जो केमिओस्मोसिस मध्ये असेल दॅट एन्झाईम इज
एटीपी सिंथेज. कुठला एन्झाइम आहे? एटीपी सिंथेज. ठीक आहे. पुढे पुढे आपण जाऊ तेव्हा एटीपी सिंथेज आपल्याला कळेलच. एटीपी सिंथेज याला दोन पार्ट असतात. एक CF कुठला पार्ट असेल याला? CF0 अँड CF1. याच्यापैकी ह्या एटीपी सिंथेसिसचे दोन पार्ट झाले, CF0 आणि CF1. जेव्हा डायग्रामॅटिकली आपण बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल. CF0 हा काय? मेम्ब्रेन प्रोटीन म्हणून काम करेल. मेम्ब्रेन प्रोटीन. ठीक आहे. अँड CF1 विल ऍक्ट ऍज कॅटालायटिक साइट. कॅटालायटिक साइट फॉर एटीपी सिंथेसिस. ठीक आहे. दोन गोष्टीचा सुरुवातीला लक्षात ठेवायच्या, नंतर तुम्हाला परत एक्सप्लेन होईलच. परत रिपीट करतो मी. केमिओस्मोसिस इज एन्झाइम मेडिएटेड रिएक्शन, की ज्याच्यामध्ये जेव्हा प्रोटॉनचा ग्रेडियंट ब्रेक होणार, सफिशियंट अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होणार आणि एटीपी सिंथेसिस या त्या दोन पार्ट असतील एटीपी सिंथेसला. त्याचा CF0 हा मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट असणारा, त्याला म्हटलं आपण मेम्ब्रेन प्रोटीन, ज्याच्यामधून प्रोटॉनचं ट्रान्सफर होईल. ठीक आहे. आणि CF0 हा पार्ट असेल, दॅट इज द कॅटालायटिक पार्ट. कॅटालायटिक पार्टचा मिनिंग काय होतो? की कॅटालायटिक पार्ट म्हणजे की विच विल हेल्प इन सिंथेसिस ऑफ और विच विल हेल्प इन कॅटालिसिस ऑफ फॉर्मेशन ऑफ एटीपी. क्लियर अप टू दिस? वेल, चलो आगे चलते अभी. आता आपण बघू, आपण लाईट रिएक्शन मध्ये बघितलंय सायक्लिक आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. त्याच्यामध्ये फोटो सिस्टम नॉन सायक्लिक मध्ये PS1 PS2 दोन्ही फोटो सिस्टम अवेलेबल होत्या आणि नॉन सायक्लिक सायक्लिक मध्ये ओनली PS1 वॉज इन्व्हॉल्ड. तर यांची हे मेम्ब्रेन सिस्टम ज्या होत्या, फोटो सिस्टम ज्या होत्या, त्या कुठे प्रेझेंट होत्या? थायलॉइडच्या मेम्ब्रेन मध्ये. म्हणजे हा पार्ट कुठला झालाय तुमचा? आता आपण हे स्ट्रक्चर कशाचं काढलंय? दिस इज युअर थायलॉइड अगेन. हा थायलॉइडचा काय झालाय? ल्युमेन. आणि थायलॉइडच्या आजूबाजूला काय असणार? थायलॉइड कशामध्ये प्रेझेंट आहे? क्लोरोप्लास्ट. मग क्लोरोप्लास्टचा कोण पार्ट असतो? इथे लिहितोय मी. क्लोरोप्लास्टचा पार्ट असेल स्ट्रोमा. इथपर्यंत क्लिअर? आपल्याला माहिती लाईट रिएक्शन तर इकडे झाली आणि एटीपी आणि NADPH2 कुठे तयार झाले होते? थायलॉइड मध्ये तयार झाले होते. ग्रॅनाचे जे थायलॉइड्स आहेत त्याच्यामध्ये एटीपी सिंथेसिस वॉज देअर, राईट? तर ह्या मेम्ब्रेन मध्ये आपण सांगितलं इथे चेंज करू थोडासा. येस, हिअर इट वॉज PS2. PS2 ला तुम्ही काय PS2, तर यालाच आपण काय म्हणू शकतो परत? P680 वन अँड सेम. आता याच्यावरती काय काय झालं? याच्यावरती सनलाईट पडले, म्हणजेच दिस पूर्ण फोटोकेमिकल रिएक्शन जी आपण बघितली, सनलाईट पडली, याचे इलेक्ट्रॉन एक्साइट झाले. आता यांनी याचे इलेक्ट्रॉन्स एक्साइट झालेले कुणाला तरी दिलेले असतील, ते कुणाला दिले? कोएन्झाइम Q ला दिले. ठीक आहे. कुणाला दिले? कोएन्झाइम Q, प्रायमरी एक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन. या कोएन्झाइम Q नी सुद्धा त्याचे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले. ते कुणाला दिले? त्याने दिले ते TQ ला, प्लास्टोक्विनोन ला दिले. ठीक. प्लास्टोक्विनोनची पोझिशन थोडीशी आपण चेंज करू, नंतर समजताना सोपं होईल आपल्याला. वेल, तर इथे देतोय मी प्लास्टोक्विनोन. त्याने इलेक्ट्रॉन प्लास्टोक्विनोनला आता दिलाय. प्लास्टोक्विनोननी सुद्धा तो ट्रान्सफर केला होता. त्यांनी केला होता सायटोक्रोम B6F या कॉम्प्लेक्सला, सायटोक्रोम कॉम्प्लेक्स कडे ट्रान्सफर केला होता. आणि सायटोक्रोम F ने आता फायनली तो कुणाला दिला होता? PC, प्लास्टोसायनिनला. इथे इलेक्ट्रॉन लिहू आपण, इथे इलेक्ट्रॉन लिहू. क्लिअर? वेल, आता PC नी त्याचे इलेक्ट्रॉन कुणाला दिले? तर हिअर देयर वॉज प्रेझेन्स ऑफ PS1. ही PS1 होती, किंवा त्यालाच आपण दुसरं नाव काय देतो? P700. P700 ला आता त्यांनी त्याचे इलेक्ट्रॉन दिले. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आपण डिटेल मध्ये बघितलेलं आहे, तर यांनी याचे इलेक्ट्रॉन देऊन दिले. वेल, PS1, आता PS1 सुद्धा एक्साइट झालेला होता. तर PS1 एक्साइट झालेला असताना त्यांनी त्याचे इलेक्ट्रॉन कुणाला दिले? एक्साइट झाल्यानंतर इलेक्ट्रॉन प्रायमरी एक्सेप्टरला दिले त्यांनी FRS ने कुणाला दिले? FD. आणि FD ने फायनली कुणाला दिले होते? NADP. ठीक. ही प्रोसेस नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन ची प्रोसेस होती, ज्याच्यामध्ये एटीपी तयार झाला होता. ठीक आहे. तर आता अकॉर्डिंग टू केमिओस्मोटिक थेरी किंवा अकॉर्डिंग टू डॉक्टर पीटर मिशेल काय सांगितलं? आपण ऑलरेडी मेन्शन केलंय की दिस रिएक्शन एटीपी सिंथेसिस फॉर्मेशन इज एन्झाइम मेडिएटेड.
तर एटीपी सिंथेस एन्झाईम आता इथे प्रेझेंट होता. तर एटीपी सिंथेस एन्झाईम आपण असा काढू. तर याचा हा पार्ट होईल तुमचा CF0 आणि याचा हा पार्ट होईल CF1. मी खाली लिहितो त्याला कारण आपल्याला प्रोटॉनचा ट्रान्सपोर्टही दाखवावा लागेल. ठीक आहे. वेल आपण लिहू दिस इज CF0 पार्ट अँड दिस इज CF1 पार्ट. याला लिहिले मी CF0 अँड दिस इज CF1. हे दोन पार्ट एटीपी सिंथेसिस एन्झाईमचे आहेत. तर हा ट्रान्सफर होऊन आता एटीपी तयार होणार. आता एटीपी तयार केव्हा होणार आपण सांगितलं की प्रोटॉन ग्रेडियंट इज इसेन्शियल. समजून घेण्यासाठी सुरुवातीला आपण असं लिहू, हा ल्युमेन पार्ट असेल. तर या ल्युमेन पार्ट मध्ये असे प्रोटॉन्स जमा असतील. ठीक आहे. आणि असेच प्रोटॉन ही स्ट्रोमा साइड, ही कंप्लीट साइड कुठली आहे? स्ट्रोमा साइड. तर इथे सुद्धा काय प्रेझेंट असतील? प्रोटॉन्स प्रेझेंट असतील. आपण सुरुवातीला काय करू, दोन्ही साइडला सेम प्रोटॉन दाखवू. इकडे मी 5 प्रोटॉन दाखवले, इकडे सुद्धा 5 प्रोटॉन दाखवले. क्लिअर आहे? याचा अर्थ झाला की कॉन्सन्ट्रेशन ऑफ, समजण्यासाठी म्हणून आपण एक्सप्लेन करतो याला. ठीक आहे. दोन्ही साइडला सुरुवातीला प्रोटॉनचं कॉन्सन्ट्रेशन हे सिमिलर आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये ग्रेडियंट तयार झालाय का? नाही. ग्रेडियंट म्हणजे काय? डिफरन्स. कशाचा डिफरन्स आपल्याला एक्सपेक्टेड आहे इथे? प्रोटॉन्सचा डिफरन्स इज एक्सपेक्टेड. मग आता अकॉर्डिंग टू पीटर मिशेल हा प्रोटॉनचा ग्रेडियंट तयार होणं गरजेचं आहे आणि तो ग्रेडियंट ब्रेक होणे गरजेचं आहे. का? कारण तो प्रोटॉन ग्रेडियंट ब्रेक होईल त्यावेळी एनर्जी रिलीज होईल आणि रिलीज झालेल्या एनर्जी पासून एटीपीचं सिंथेसिस होणार. मग हा प्रोटॉन ग्रेडियंट तयार होतो कसा? सध्या प्रोटॉन ग्रेडियंट आहे का? नाही. सध्या देयर इज अ नो प्रोटॉन ग्रेडियंट अवेलेबल. मग हा प्रोटॉन ग्रेडियंट तयार कसा होतो? तर इथे आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे की वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स इज प्रेझेंट टुवर्ड्स ऑर इट इज असोसिएटेड विथ PS2. PS2 सोबत असोसिएटेड स्ट्रक्चर कोणतं आहे? वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स. वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स आहे म्हणजेच काय होणार? पहिलं रिझन सांगतोय आपण, हा H2 असेल तर H2 विल ब्रेक डाऊन दिस वे. ठीक आहे. आणि याच्यापासून काय बाहेर पडणार? ऑक्सिजन बाहेर पडणार. मग जेव्हा हे फर्स्ट रिझन, प्रोटॉन ग्रेडियंट तयार होण्यामागचं हे फर्स्ट रिझन झालं. इथे साईडला लिहितो इथे. यस दिसतंय? पहिलं रिझन स्प्लिटिंग ऑफ वॉटर, की ज्याने प्रोटॉन ग्रेडियंट डेव्हलप होणार. स्प्लिटिंग ऑफ वॉटर कोणत्या साईडला होतंय? ल्युमेन साइड ऑफ युअर थायलॉकॉइड. कारण काय? PS2 सोबत असोसिएट असणारं स्ट्रक्चर कोणतं आहे? वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स. वॉटरला ब्रेक करणारं कॉम्प्लेक्स. ठीक आहे. ते कोणत्या साईडला आहे? टुवर्ड्स द साइड ऑफ ल्युमेन. मग यांनी आता वॉटरला ब्रेक केलं आणि त्याच्यापासून आता ही इथे प्रोटॉन्स तयार झाले. ठीक आहे. हे एक कारण झालं की आतल्या साईडला, आता मी कॉन्सन्ट्रेशन वाढून देतो. आता वेगळ्या कलर मध्ये घेऊ वाढलेलं कॉन्सन्ट्रेशन, आपण ते घेऊ ब्लू कलर मध्ये. चलो, आता आतमध्ये प्रोटॉनचं कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललंय. का? कारण वॉटर ब्रेकडाऊन झालंय. म्हणजेच आता बाहेर कमी कॉन्सन्ट्रेशन दिसतंय, आत कमी कॉन्सन्ट्रेशन दिसतंय. हे झालं एक रिझन की ल्युमेन साइडला प्रोटॉनचं कॉन्सन्ट्रेशन का वाढतंय, किंवा लार्ज नंबर ऑफ प्रोटॉन्स आर अक्युमुलेटेड, जमा होणे, अक्युमुलेटेड टुवर्ड्स द साइड ऑफ ल्युमेन. हे फर्स्ट रिझन. सेकंड रिझन काय? जेव्हा जे इलेक्ट्रॉन्स, आता इथे सांगितलं आपण की याच्यावरती सनलाइट पडलाय आणि PS2 ने इलेक्ट्रॉन हे ट्रान्सफर केले कुणाकडे? प्रायमरी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. तो प्रायमरी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कोण होता? कोएन्झाइम Q. बरोबर. आणि या कोएन्झाइम Q ने आता ट्रान्सफर केले ते हे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले PQ कडे, प्लास्टोक्विनोन. आणि हा प्लास्टोक्विनोन ऍक्च्युअली काय व्हायला पाहिजे की एका इलेक्ट्रॉन कॅरियरने दुसऱ्या इलेक्ट्रॉन कॅरियरला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करायला हवेत. परंतु हा प्रायमरी एक्सेप्टर कोएन्झाइम Q किंवा थिओफायटिन काय करतो? हा प्लास्टोक्विनोनला हायड्रोजन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतो. पण हा जो प्लास्टोक्विनोन आहे इट ऍक्ट्स ऍज हायड्रोजन कॅरियर. काय म्हणून काम करतोय? हा हायड्रोजन कॅरियर म्हणून काम करतोय. आणि लोकेशन जर बघितलं तुम्ही प्लास्टोक्विनोनचं, इट इज टुवर्ड्स आउटर साइड ऑफ थायरॉइड मेम्ब्रेन. थायरॉइड मेम्ब्रेनच्या आउटर साइडला तुम्हाला तो दिसेल. आपण ह्या स्ट्रक्चरला थोडंसं खाली घेऊ. ठीक आहे. कमी झालंय. काय बोललो आपण? लक्षात घ्या.
याने याचा इलेक्ट्रॉन कोएन्झाइम क्यूला दिला, प्रायमरी एक्सेप्टरला. प्रायमरी एक्सेप्टरने आता हा इलेक्ट्रॉन पीक्यूला दिला, प्लास्टोक्विनोनला दिला. प्लास्टोक्विनोन कुठे लोकेट झालाय? टुवर्ड्स द आउटर साइड ऑफ थायलॉइड मेम्ब्रेन, बाहेरच्या साइडला आहे. आता याची एक दुसरी प्रॉपर्टी काय प्लास्टोक्विनोनची, की इट ऍक्ट एज अ हायड्रोजन कॅरियर. हा हायड्रोजन कॅरियर म्हणून काम करतोय. कोण? प्लास्टोक्विनोन. जेव्हा प्लास्टोक्विनोन हा हायड्रोजनला कॅरी करतो, इलेक्ट्रॉन त्याच्याकडे तर जाणार नो डाऊट, पण प्लास्टोक्विनोन काय करणार, बाहेर मॅट्रिक्स मधले जे हायड्रोजन आयन्स असतील त्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करते वेळी आता पीक्यू हा सायटोक्रोम B6 ला देतोय. समजतंय? पीक्यू काय करेल, त्याचा इलेक्ट्रॉन कोणाला देणार? सायटोक्रोम B6 ला देणार. पण इलेक्ट्रॉन देते वेळी हा याच्यासोबत अटॅच कोण झालेला आहे? प्रोटॉन. ठीक आहे, कारण इट ऍक्ट एज अ हायड्रोजन कॅरियर म्हणजे प्रोटॉन कॅरियर. मग जेव्हा हा पीक्यू सायटोक्रोम कॉम्प्लेक्सला त्याचे इलेक्ट्रॉन देतो त्यावेळी तो बाहेरचे प्रोटॉन्स आतमध्ये घेऊन येतो. ठीक आहे, म्हणजे आता हे झालं दुसरं रिझन, की बाहेर हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय आणि आतमध्ये वाढत चाललंय. पहिलं रिझन सांगितलं आपण, स्प्लिटिंग ऑफ वॉटर झालंय, त्याच्यापासून प्रोटॉन तयार झाले, त्याच्यामुळे आतमध्ये ही संख्या वाढली. कारण वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स हा स्ट्रोमामध्ये नाहीये, तो कुठे प्रेझेंट आहे? ल्युमेन साइडला. हे पहिलं कारण झालं. दुसरं कारण, की हा जो इलेक्ट्रॉन कॅरियर होता त्यांनी बाहेरचे प्रोटॉन्स, स्ट्रोमा मधले प्रोटॉन्स परत आतमध्ये आणले. ही सेकंड रिझन झालं. आता परत त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय. कुणाचं? प्रोटॉन्सचं कॉन्सन्ट्रेशन आतमध्ये वाढलं असं आपण समजू. हे झालं सेकंड रिझन, की आतमध्ये ल्युमेन साइडला प्रोटॉनचं कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललंय. ठीक आहे, थर्ड रिझन. तिसऱ्या रिझन मध्ये आपण काय बघू? पहिले समजलं स्प्लिटिंग ऑफ वॉटर, दुसरं प्लास्टोक्विनोन कॅरीज प्रोटॉन फ्रॉम स्ट्रोमा टू ल्युमेन. अँड थर्ड रिझन, तिसरे रिझन काय असणार? इकडे बघा, जेव्हा PS1 नी इलेक्ट्रॉन हा प्रायमरी इलेक्ट्रॉन एक्सेप्टर FRS ला दिला, तर FRS ला दिल्यानंतर त्यांनी FD ला दिला आणि FD नी NADP कडे ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले. समजलं? म्हणजेच या फोटोसिस्टम 1 चे इलेक्ट्रॉन NADP ने घेतले आणि NADP कोणत्या साइडला प्रेझेंट आहे? NADP इज प्रेझेंट टुवर्ड्स स्ट्रोमा साइड. NADP स्ट्रोमा साइडला प्रेझेंट आहे. मग आता याला इलेक्ट्रॉन मिळाले तर त्याला रिड्यूस होणंही गरजेचं आहे, कारण आपण सांगितलंय की नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये NADPH2 हा प्रोडक्ट तयार होतो. तर ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज रिडक्शन. मग आता बाहेर हायड्रोजन आयन प्रेझेंट आहे म्हणजे प्रोटॉन प्रेझेंट आहे, ती आणि याला इलेक्ट्रॉन तर मिळाले, त्याच्या सोबत यांनी हे प्रोटॉन्स त्याच्याकडे एक्सेप्ट करून घेतले आणि याच्यापासून आता बाहेर काय तयार झालाय? NADPH2. म्हणजे परत एक कारण झालंय की बाहेरचे प्रोटॉनचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय. का? एक तर बाहेरचे प्रोटॉन आतमध्ये आले, आतमध्ये ऑलरेडी जास्त तयार झालेले होते आणि बाहेरचे आतमध्ये आल्यानंतर हे जे शिल्लक राहिलेले प्रोटॉन्स होते ते सुद्धा NADP ने वापरून टाकले. क्लिअर आहे? आणि ही प्रोसेस कुणाच्या मदतीने होते? दिस प्रोसेस टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ NADP रिडक्टेज एन्झाइम. NADP रिडक्टेज एन्झाइमच्या मदतीने NADPH2 तयार झाला. कळालं तुम्हाला की व्हाय देयर इज अकरन्स ऑफ प्रोटॉन ग्रेडियंट? प्रोटॉनचा ग्रेडियंट हा कसा तयार झाला? 3 कारण बघितले आपण. पहिलं कारण, स्प्लिटिंग ऑफ वॉटर. स्प्लिटिंग ऑफ वॉटर ऑन द इनर साइड ऑफ ल्युमेन. इथे वॉटर स्प्लिट झाला, प्रोटॉनचे कॉन्सन्ट्रेशन वाढलंय. दुसरं कारण झालं की ह्या PS2 ने इलेक्ट्रॉन जे प्रायमरी एक्सेप्टरने इलेक्ट्रॉन पीक्यूला दिले होते, तर त्याने इलेक्ट्रॉन तर कॅरी केलेच, पण तो हायड्रोजन कॅरियर म्हणून सुद्धा काम करतो, म्हणून त्यांनी स्ट्रोमा मधले प्रोटॉन परत ल्युमेन मध्ये आणले. म्हणजे स्ट्रोमा मध्ये कमी झाले, आतमध्ये वाढले. अगोदर वॉटर स्प्लिट झाला, प्रोटॉन वाढले, बाहेरचे सुद्धा आतमध्ये आले, परत प्रोटॉन वाढले. आणि तिसरं कारण असं झालं, थर्ड रिझन, NADPH2 फॉर्मेशन. ठीक आहे, म्हणजे काय की ह्या स्ट्रोमा मध्ये प्रोटॉन्स जे होते ते NADP ने त्याला एक्सेप्ट करून टाकला आणि रिड्यूस झाला तो आणि NADPH2 तयार केला. सो दीज आर 3 रिझन्स व्हाय देयर इज अ फॉर्मेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट ऑर प्रोटॉन ग्रेडियंट. म्हणजे आतमध्ये आता मॅक्सिमम क्वांटिटी ऑफ प्रोटॉन इज देअर. हे मॅक्सिमम प्रोटॉन्स आतमध्ये तयार झाले. ठीक आहे, आणि बाहेरचे प्रोटॉन्स काय झाले? कमी झाले. वेल आपण ते कमी करून टाकू, हे प्रोटॉन्स कमी करून टाकू आपण आता. हे प्रोटॉन्स कमी झाले म्हणजे आपण काय समजू शकतो आता की बाहेर खूप कमी संख्या असेल आता प्रोटॉनची आणि आतमध्ये खूप जास्त संख्या आहे. ठीक आहे, इथपर्यंत. आता काय होणार की हा इंटॅक्ट मेम्ब्रेन दिसतोय,
आता मेम्ब्रेनच्या अक्रॉस त्याचा ट्रान्सफर होणार, कुणाच्या मदतीने होणार, तर या पार्टच्या मदतीने होणार. आणि हा पार्ट म्हणजे कुठला आहे तुमचा, एटीपी सिंथेस, एटीपी सिंथेस एन्झाईम, एन्झाईम एटीपी सिंथेस. याच्यामधून आता प्रोटॉन आत बाहेर होतील, म्हणजेच प्रोटॉनचा ग्रेडियंट ब्रेक होईल, म्हणजे इनसाइड टू आउटसाइड फ्लो ऑफ प्रोटॉन्स विल बी देअर. कारण आतमध्ये जास्त आहेत, बाहेर कमी आहेत. आणि ऑस्मोसिस कशाला म्हणतो आपण, हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन ट्रान्सफर होणे. मग हायर कॉन्सन्ट्रेशन ल्युमेन साइडला आहे, लोअर कॉन्सन्ट्रेशन स्ट्रोमा साइडला आहे, म्हणजे आतमधून आता प्रोटॉन्स बाहेर जायला लागतील. ठीक आहे, आपण याला या डायग्रामला थोडी छोटी करू. आता काय होणार, हे जे प्रोटॉन्स असतील आता याला बाहेर जाणार. तर इथे मी प्रोटॉन लिहितोय परत, इथे हा प्रोटॉन होता सपोज. तर हा जो दिसतोय तुम्हाला CF0, CF0 चं एक्सप्लेनेशन आपण करू. इट ऍक्ट ऍज अ मेम्ब्रेन प्रोटीन. इथे लिहितोय मी CF0 ऍक्ट ऍज मेम्ब्रेन प्रोटीन, मेम्ब्रेन प्रोटीन म्हणून हा काम करणार. इंटिग्रल प्रोटीन, इंटिग्रल प्रोटीन म्हणजे काय, विच इज फर्मली असोसिएटेड विथ द मेम्ब्रेन, त्याच्यामध्ये तो अटॅच झालेला असणार. आणि इट कॅरीज आउट फॅसिलिटेटेड डिफ्युजन, फॅसिलिटेटेड डिफ्युजन. कुणाचं फॅसिलिटेटेड डिफ्युजन करतोय तो, प्रोटॉन्सचं. म्हणजे आतमधले, आता फॅसिलिटेटेड डिफ्युजन आपण सेल चॅप्टर मध्ये, सॉरी ट्रान्सपोर्ट चॅप्टर मध्ये शिकलोय. फॅसिलिटेटेड डिफ्युजन आपण त्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये प्रोटॉन पंप इज रिक्वायर्ड किंवा मेम्ब्रेन प्रोटीन्स आर रिक्वायर्ड फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्स ऑन इदर साइड ऑफ मेम्ब्रेन. मग इथे आपण सांगितलं हा इंटिग्रल प्रोटीन आहे, हा ट्रान्सपोर्टर म्हणून काम करतोय. म्हणजे हा प्रोटॉन आता काय होणार, याच्यामधून बाहेर जाणार. तर हे डिफ्युजन कुठलं झालं, फॅसिलिटेटेड डिफ्युजन. का, कारण मेम्ब्रेन प्रोटीन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. आणि फॅसिलिटेटेड डिफ्युजनची दुसरी प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे की जरी याच्यामध्ये ट्रान्सपोर्टर इन्व्हॉल्व असला तरी सुद्धा इट रिक्वायर्स प्रोटॉन, प्रेझेन्स ऑफ प्रोटॉन ग्रेडियंट किंवा ग्रेडियंट शुड बी रिक्वायर्ड. हायर टू लोअरच ट्रान्सफर होणार. जरी हे डिफ्युजन प्रोटॉन ट्रान्सपोर्टरच्या किंवा प्रोटॉन पंपच्या मदतीने होत असेल तरीही, बिकॉज हा काही ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचा प्रकार नाही. मग काय, हा CF0 नी मेम्ब्रेन टनेल प्रोटीन म्हणून काम केलंय किंवा मेम्ब्रेन प्रोटीन म्हणून काम केलंय, ज्याने फॅसिलिटेटेड डिफ्युजनने आता हा ग्रेडियंट ब्रेक करणं सुरू केलाय. आतले प्रोटॉन आता बाहेर पाठवणं सुरू झाले. जसेही प्रोटॉन आता या मेम्ब्रेन मधून बाहेर जायला लागणार, ठीक आहे, या एटीपी सिंथेसच्या CF0 मधून, हा CF0 पार्ट आहे आणि हा CF1 आहे. ठीक आहे, तर हा बाहेर जायला लागणार. तर याला एक सफिशियंट एनर्जी मिळणार, कारण आता ब्रेकडाऊन होणार. कुणाचा, प्रोटॉनचा ग्रेडियंट ब्रेकडाऊन होतोय. मग प्रोटॉन ग्रेडियंट जेव्हा ब्रेकडाऊन व्हायला लागेल, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आता बाहेर सुद्धा वाढत जाणार. त्यावेळी ड्युरिंग ब्रेकडाऊन ऑफ प्रोटॉन ग्रेडियंट देर वुड बी सफिशियंट रिलीज ऑफ सफिशियंट एनर्जी. आता त्या प्रोसेसमध्ये जसे इलेक्ट्रॉन एकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर होत होते तेव्हा एनर्जी रिलीज होत होती. सिमिलरली प्रोटॉन जेव्हा आतून बाहेर जाणार त्यावेळी सुद्धा देर वुड बी रिलीज ऑफ एनर्जी. आणि या एनर्जीचा वापर होणाऱ्या CF1 कडे. CF1 कुठे दिसतोय तुम्हाला, CF1 इज टुवर्ड्स स्ट्रोमा साइड, टुवर्ड्स स्ट्रोमा साइड. अँड CF1 कुठे, इट इज एम्बेडेड इन द थायलॉकॉइड मेम्ब्रेन. क्लिअर. तर आता याला सफिशियंट एनर्जी मिळाली. ऑलरेडी आपण मेन्शन केलं सुरुवात करताना की दी CF1 ऍक्ट एज अ कॅटालायटिक साइट. कशासाठी कॅटालायटिक साइट, फॉर फॉर्मेशन ऑफ ATP फ्रॉम ADP अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट. ठीक आहे, तर आता इथे असं लिहितोय मी, हा ADP होता, ऍडिनोसिन डायफॉस्फेट, त्याला इनऑर्गॅनिक फॉस्फेट अटॅच होईल म्हणजे फॉस्फोरायलेशन होणार आणि त्याच्यापासून ATP सिंथेसिस होणार. परत एकदा रिपीट करू आपण. हा ग्रेडियंट तर तयार झालाच होता, पण त्याच्यामध्ये काय झालंय की प्रोटॉन जेव्हा डिफ्यूज झाले बाहेर, हायर टू लोअर डिफ्यूज झाले, तर या मेम्ब्रेन प्रोटीन मधून ते ट्रान्सफर झाले, फॅसिलिटेटेड डिफ्युजन झालंय. आणि ट्रान्सफर होताना हा ग्रेडियंट ब्रेक झाला, कॉन्सन्ट्रेशन मधला डिफरन्स आता कमी होत चाललाय. त्यावेळी एनर्जी रिलीज झाली आणि ती एनर्जी कोणी वापरली, CF1 ने वापरली. मग CF1 मध्ये कॉन्फॉर्मेशनल चेंजेस आले. कुठले चेंजेस आले, कॉन्फॉर्मेशनल चेंजेस. आणि ते चेंजेस आल्यानंतर हा कॅटालायटिक साइट म्हणून काम करणार, म्हणजे तो कॅटालिसिस करणार, कुठली तरी रिएक्शन स्पीडअप करणार. तर कोणती रिएक्शन तो स्पीडअप करेल, इट विल स्पीड अप द रिएक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ ATP फ्रॉम ADP अँड IP. दिस इज हाऊ देर इज अ सिंथेसिस ऑफ ATP ड्युरिंग दिस केमी ऑस्मोटिक प्रोसेस. क्लिअर. तर या सगळ्या प्रोसेसला आपण म्हणतो केमी
ऑस्मोसिस. याला ह्या डायग्रामला आपण थोडी छोटी करू सर्वच याच्यामध्ये. वेल यस, इज इट विजिबल आहे, दिसतंय. परत एक वेळा मी ब्रीफ याला रिपीट करतोय. काय झालंय, दिस इज ल्युमेन, दिस इज ल्युमेन साइड, दिस इज स्ट्रोमा साइड. स्ट्रोमा साइडला प्रोटॉन्स प्रेझेंट असतील, आतमध्ये सुद्धा प्रोटॉन्स प्रेझेंट असतील. क्लिअर आहे. पण दोघांच्या प्रोटॉनच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये फरक आहे, त्याला आपण म्हटलो प्रोटॉन ग्रेडियंट. आता हा प्रोटॉन ग्रेडियंट ब्रेक होणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यापासून एनर्जी रिलीज होऊन ती एटीपीच्या सिंथेसिससाठी वापरल्या जाणार. मग हा प्रोटॉन ग्रेडियंट तयार कसा झाला, तर अकॉर्डिंग टू डॉक्टर पीटर मिशेल 3 कारण त्यांनी सांगितले. की फर्स्ट रिझन ऑफ स्प्लिटिंग ऑफ वॉटर. फर्स्ट रिझन त्यांनी काय सांगितलंय, स्प्लिटिंग ऑफ वॉटर. हे वॉटरचं स्प्लिटिंग झालंय कुठे, ल्युमेन साइडला, म्हणून ल्युमेन मध्ये हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय. दुसरं, प्लास्टोक्विनोन ऍक्ट एज अ हायड्रोजन कॅरियर. हा इलेक्ट्रॉन तर कॅरी करतोच करतो, पण बाहेरचे प्रोटॉन सुद्धा आतमध्ये घेऊन येतो. किंवा ड्युरिंग द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. हे दुसरं कारण झालं, बाहेरचे प्रोटॉन आतमध्ये आले म्हणजे ल्युमेन मध्ये परत कॉन्सन्ट्रेशन वाढलंय. तिसरं कारण काय झालंय की एनएडीपी हा जो इथे स्ट्रोमा साइडला प्रेझेंट होता, तर हा याचं रिडक्शन झालं. रिडक्शन झालं म्हणजे बाहेरचे प्रोटॉन त्याला ऍड झाले, आणि ते ऍड झाले म्हणजे परत बाहेरचं हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं. हे 3 कारण होते की देअर वॉज डेव्हलपमेंट ऑफ प्रोटॉन ग्रेडियंट. आता प्रोटॉन ग्रेडियंट तर झालाच झाला, पण प्रोटॉन ग्रेडियंट झाल्यानंतर आपण सांगितलं की एटीपी सिंथेसिस प्रोसेस कशी आहे, एन्झाइम मेडिएटेड. मग इथे एन्झाइम कुठला होता, एटीपी सिंथेस एन्झाइम. त्याचे 2 पार्ट कुठले, CF0 अँड CF1. CF0 कुठे, इट इज एम्बेडेड, इट लाईज इन द हॅलोफाइड मेम्ब्रेन. आणि CF1 कुठे, इट इज प्रोजेक्टेड टुवर्ड्स स्ट्रोमा साइड. स्ट्रोमा साइडला प्रोजेक्ट झालेला आहे. ठीक आहे. याच्यामधून जेव्हा प्रोटॉन ट्रान्सफर होईल तर डिफ्युजनची प्रोसेस कोणती असेल, फॅसिलिटेटेड डिफ्युजन. आणि आता याच्यामध्ये CF1 मध्ये F1 पार्ट मध्ये एटीपी सिंथेसच्या कॉन्फॉर्मेशन चेंजेस येतील. हा कॅटालिटिक साइट म्हणून काम करेल, आणि त्या प्रोसेस मध्ये एडीपी आणि आयपी पासून आता देयर विल बी एटीपी सिंथेसिस, अँड दिस एंटायर प्रोसेस इज टर्म्ड ॲज केमी ऑस्मोसिस. मग आता इन शॉर्ट, केमी ऑस्मोसिस साठी कुठल्या कुठल्या रिक्वायरमेंट असतील, रिक्वायरमेंट्स ऑफ केमी ऑस्मोसिस. रिक्वायरमेंट्स ऑफ केमी ऑस्मोसिस. ठीक आहे, आपण सांगितलंय बघा, ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. पहिली रिक्वायरमेंट, इंटॅक्ट मेम्ब्रेन लागणार. इंटॅक्ट थॅलोकॉइडचा मेम्ब्रेन होताच याच्यामध्ये, बरोबर. तर इंटॅक्ट थॅलोकॉइड मेम्ब्रेन, इट वॉज द फर्स्ट रिक्वायरमेंट. दुसरी रिक्वायरमेंट, प्रोटॉनचा ग्रेडियंट लागणार, कारण ग्रेडियंट असल्याशिवाय ट्रान्सफर आतून बाहेर प्रोटॉन्सचा होणार नाही. तिसरी रिक्वायरमेंट लागणार की एटीपी सिंथेस एन्झाइम लागेल, की ज्याच्यामधून प्रोटॉन सुद्धा ट्रान्सफर होतील आणि एटीपीचं सुद्धा सिंथेसिस होईल. अँड वेल इंटॅक्ट मेम्ब्रेन, प्रोटॉन ग्रेडियंट, एटीपी सिंथेसिस. येस, these are the requirements of your chemi osmosis.